नमस्कार. हळद रुसली कुंकू हसलं ह्या मालिकेच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे इथे पूजा सगळ्या गोण्यांच्या खाली अडकली असं ज्या वेळेला इथे कळतं ना समर आणि सावित्रीला, ते दोघंजणं इतकं जीव काढून सापडू लागतात तिला. तर इथे आता सावित्री चिडते आणि खरं खरं सांग माझी पूजा कुठे आहे म्हणून जाब विचारू लागते. तर जाब इतका भारी विचारला आहे तर आपली कृष्णा तिला सांगावं लागते थांबा. मग ती पूजाला हाक मारते. आता पूजा सगळ्यांसमोर गोडाऊनच्या मागच्या बाजूने पुढे येऊ लागते. पूजा डोळ्यासमोर पाहिल्यावर नंतर आपल्या सावित्रीला जरा बरं वाटतं की माझ्या पोरीला, माझ्या लेकीला काही झालेलं नाही. माझं पिल्लू ग पिल्लू असं म्हणून ती रडत होती ना, तर आता तिचं पिल्लू आलं आहे. तर तिला पाहून तिच्या जीवात जीव आला. आता हे सगळं काय चाललं आहे म्हणून सावित्री जाब विचारू लागते. तर आता जाब मला विचारायचा नाही, कारण मी चुकलेली नाही. चूक ज्यांनी केली आहे त्याला जाब विचारायचा, असं इथे आता आपली कृष्णा बोलू लागते. तर आपण इकडे पाहतोय हे सगळं काय चाललं आहे, कुणाला काही कळेना. आता आपली कृष्ण सगळ्यांना सगळं काही हकीकत सांगू लागते की तिला भक्तीकडनं कळलं होतं की गोडाऊनमध्ये आग लावायचा विचार चालला आहे. मग ती आता विचार करते की आपण स्वतः जाऊन पाहावं, म्हणून तिने इथे येण्याचा निर्णय घेतला. तर काय काय घडलं हे सगळं ज्या वेळेला ती सांगत असते तर पूजा आता मान खाली घालून तिच्यासमोर उभी असते. एखादी अपराधी व्यक्ती कशी असते, खरं तर ही अपराधीचे हिला माहिती आहे हिने काय केलेलं आहे. तर आता ती सगळं काही निमूटपणे ऐकत असते. इतर वेळ चर जीभ चालते, आत्ता मात्र अशी नजरे खाली करून कसं उभी आहे ना, तर तिची ती नजर आहे ना खाली आहे ना, ती पाहण्यात भारी मजा वाटते. आता ज्या वेळेला हिची सगळी कारनामे सगळ्यांसमोर येतील त्यावेळेला ही काय करते आणि काय नाही हेही पाहायला आपल्याला सगळ्यांना आवडणार. याच्यात आणखी भारी भारी ट्विस्ट आहे आता पाहायला मिळणार आहे. पण ह्या क्षणाला मात्र पूजाची जी नजर आहे ती एकटक खाली आहे आणि आपली जी कृष्णा आहे तिच्याकडे रोखून पाहते. कृष्णा तिला जाब विचारते, मात्र ती एक शब्दही बोलू शकणार नाही. अशा परिस्थितीत उभी आपल्याला पाहायला मिळणार. कृष्णा आता सगळी घडलेली हकीकत सांगू लागलेली असते आणि इथे मात्र आपण पाहतोय की आपल्या पूजाला काही लागलं नाही म्हणून सावित्री कांगावा करते की माझं बाळ, माझं पिल्लू बरं झालं, याला काही लागलेलं नाही. पण हे सगळं काय घडून बसलं, तू इथे कशी, तू तर मला फोन करणार, मला भेटणार होती, मग काय झालं. तर एवढे प्रश्न पडले, त्या प्रश्नांची उत्तरं मात्र कोणाकडेही नाही. आता कृष्ण सगळ्यांना सांगू लागते की मला मारण्याचा कट पूजा आणि समर यांनी रचला होता. मला सापळ्यात अडकवण्यासाठी इथे बोलवण्यात आलं होतं, पण मी त्या सापळ्यात अडकण्याऐवजी ज्याने हा सापळा रचला तोच त्यात अडकला. ही गोष्ट आढळरावांना कळल्यानंतर आढळराव मात्र समरला आता म्हणू लागतात की खरंच मला लाज वाटते, लाज तुला माझा मुलगा म्हणून घेण्याची. अरे तुझ्या आईच्या अग्नीची चिताची जी अग्नी ती अजून थंडसुद्धा झालेली नाही, तर तू एवढं सगळं करायला इकडे तयार कसं झालं, तुझं मन कसं तुला काही म्हणत नाही. जेव्हापासून तुम्ही दोघंजण आमच्या घरात आले तेव्हापासून घरामध्ये क्लेश कलह बाकी काही नाही, नुसतं कट कारस्थान चालू असतं. तुम्हाला कोणाचं जीव घेणं इतकं सोपं वाटतं का रे. मला खरंच तुझ्या ना असं कानाखाली मारावं वाटते बरं का समर आता मात्र म्हणतो की आबा मला काहीच ठाऊक नाही. साळसूलपणाचा आव जो आणतोय ना तू अजिबात आणू नको, असं म्हणत इथे आढळराव त्या मुलाला गप्प करू पाहतात. मुलगा मात्र म्हणतो की बाबा मी तुमच्यासोबत घरी होतो तर मी कधी काय केलं आहे, मी काहीच केलं नाही, मला याविषयी काहीच माहिती नाही आहे. तर आता इथे समर इतका धडधडीत खोटं बोलतो आहे हे पाहिल्यानंतर इतकी तळपायाची आग मस्तकात जाते आपल्या कृष्णाच्या. कृष्णा मात्र आता 1 मिनिटाचाही विचार न करता त्याच्यासमोर जाऊन त्याचा गाल असा लाल रंगवते ना, तिच्या गालाखाली अशी तडकन वाजवते आणि म्हणते की लाज वाटत नाही, बापाशी खोटं बोलतो, बापाचा जीव घ्यायला त्याच्या जीवावर उठला होतास तू आणि आता म्हणतोय की मला काहीच ठाऊक नाही. आबा तुम्हाला ओट्यावरती पाय घसरून पाडणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नव्हती, मैनावतीमुळे काही झालेलं नव्हतं, ती व्यक्ती समर आणि ही पूजा होती. बाजाबाई म्हणते हे काय नवीनच. तरी ती आता ती सांगते की मी सांगते तुम्हाला काय झालं होतं. माझ्याकडे हिने सगळी कबुली दिली आहे की माझ्या बाबतीत जे काही चुकीच्या गोष्टी घडत होत्या त्या कोणी घडवून आणल्या. अगदी ते भविष्यवाणी ती जी होती ना ती माझ्या विरोधात रचलेला कट होता, कट. आता मी सांगते तुम्हाला ऐका. गोडाऊनला आग लावणार ही गोष्ट ज्या वेळेला मला कळली तर त्यावेळेला मी गोडाऊनमध्ये आले आणि मला मारण्याच्या हेतूने माझ्या अंगावरती गोण्यांची राज पडावी म्हणून
शेवटच्या गोणीला फाडण्यात आलं होतं. त्या गोणीतलं धान्य संपल्यानंतर गोणीतलं रास माझ्या अंगावर पडण्याऐवजी ती पूजाच्याच अंगावर पडली आणि पूजा त्याच्या खाली दडल्या गेली. जोरात हाका मारू लागली की कृष्णा वाचव वाचव. तिचा आवाजाच्या कानुसाने मी ते जाऊन पाहिलं तर त्या पुतळ्यांच्या खाली गंजाखाली ती पडलेली अशी अडकलेली आपल्याला पूजा पाहायला मिळणार. तर आता इथे आपण पाहतोय दया कर माझ्यावरती असं म्हणत ती पूजा मदत मागते कृष्णाकडे. कृष्ण आता तिला मदत करते पटापटा, पण तिचे लक्ष देतं की ही बाई जर एकदा यातनं निसटली ना, एकदम काय म्हणता हरामखोरे, तर ही जेव्हा निसटेल ना यात ना ते सगळ्यात पहिले मलाच नागिनीसारखा फणा मारेल. तर ह्याच गोष्टीचा विचार करून लगेचच मागे सरसवते आपले कृष्णा. का हिची मदत करू मी, ही तर माझ्या मदतीला कधी आली नाही, वरतून मला मारण्यासाठी हे सगळं केलं आणि मी हिची मदत करू. आता इथे कृष्णा म्हणते की मी जर तुझ्या जागी असते ना, तू मला सोडून निघून गेली असतीस, तेच मी आज करणार, मी नाही करणार तुझी मदत. असं म्हणत 2 पावले मागे सरकते कृष्णा. दया कर ही भीक मागू लागते. अगदी तू सांगशील ते करायला मी तयार आहे. तुला माझ्या बाबांची शपथ, अशी शपथ घातल्यावर तिचे पाय तिथेच थांबतात. तू तर वचन दिलं आहे ना बाबांना, मला आणि माझ्या आईला काहीही होऊ देणार नाही, आमचा सांभाळ करशील आणि हा अशा परिस्थितीत सोडून चाललीस का मला. तर इथे सुद्धा हा इमोशनल ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न. बापरे, काय भयंकर डोकं चालते ह्या बाईचं. तर आता इथे कृष्णा म्हणते की तू आजपर्यंत जे जे केले ते सगळ्यांची कबुली मला दे, तरच तुला मी यातनं वाचवेल, नाही तर इथेच सोडून निघून जाईल. तर आता इथे मी कुठे काय केलं आहे असं म्हणू लागल्यानंतर मला खरं सगळं माहिती आहे, तू बोल काय करत होती ते आता सांग, असं ज्या वेळेला कृष्णा म्हणू लागते. तर आता इथे आपण पाहू शकतो मग पूजा आता मदत करायला म्हणजे सगळं काही सांगायला तयार होते. आता पूजाने सांगायला सुरुवात केली की तिने आत्तापर्यंत काय काय केलं आणि आपल्याकडे ज्योतिषी गुरुजी आले, त्यांनी पण तुझं भाकीत जे सांगितले ते सगळं खोटं होतं, तुझ्या हातून चुका घडावा म्हणून मी त्या घडवून आणत होते. अगदी आढळरावांना पाडण्याचा सुद्धा प्लॅन माझाच होता आणि तुझ्याकडनं 4-5 चुका करून घ्यायचा आणि नंतरचा जो प्लॅन होता तोही मीच केला होता. पण हे सगळ्या गोष्टीची कबुली ज्या वेळेला आपली पूजा कृष्णासमोर देते ना, कृष्णाचा इतका संताप होतो, इतकी चिडते, आता कधीच माफ करणार नाही अशा हेतूने आता इथे पूजाला तिथनं बाहेर काढते आपली कृष्णा. पण कृष्णा म्हणते की मला अगदी लाज वाटते ह्या बाईला माझी बहीण म्हणून घेण्याचा, माझ्या जीवावर उठलीस, मला मारण्याचे प्रयत्न केलास, अजूनही सुधारलेले नाही तुम्ही, ह्या गोष्टीचं फार वाईट वाटतं. पैशाचा हव्यास हा मला माहीत होता, पण एखाद्याचा जीव घेणं इथपर्यंत पोहोचला आहे. आढळराव मात्र म्हणू लागले की तुम्हाला दोघांना मी कधीच माफ करणार नाही. आजपर्यंत वाटत होतं की माझा मुलगा माझी सून, पण आता मला खरंच खूप किळस येते तुमच्या दोघांची ह्या विचारसरणीची. तर एवढं सगळं होऊन आम्ही काहीच केलं नाही, एवढं तुम्ही तोंड वर करून कसं काय बोलू शकतात. आता तर इथे ठरले सगळेजण आता त्यांना दोघांना काय काय बोलू लागतात ते मात्र मान खाली घालून उभे. इतर वेळ तर इतकी चरचर बोलणारी हे लोक आता मात्र एक शब्दही बोलत नाही. आता आढळराव इतके संतपलेले. आढळराव म्हणतात की माझ्या घराची शांती सगळी अभंग केली आहे. अगदी समोर तू तर तुझ्या आईच्या अंत्यविधीनंतरसुद्धा कोणाला मारण्याचा विचार करू शकतो, हे तर मला वाटतसुद्धा नव्हतं रे. तू असा कसा झालास, एवढा कसा ह्या बाईच्या आहारी गेलास, तुला खरं खोटंही समजावं नाही, तुला आपली माणसं ओळखता आलेली नाही. आता इथे आपण पाहतोय दुष्यंत म्हणतो की हे सगळं आम्हाला माहिती होतं, पण आमच्याकडे पुरावा नव्हता. कारण गुरुजींना वेठीला धरून ज्या वेळेला याने असत्य बोलायला सांगितलं तर गुरुजींना अपराधीपणाची भावना येत होती. अपराधीपणाच्या भावनेमुळे गुरुजींनी आम्हाला एक दिवस भेटायला बोलवलं. आम्ही तिथे गेल्यानंतर त्यांनी आम्हाला सगळी घडलेली हकीकत सांगितली. त्यांच्या घरच्यांना धारेवर धरलेलं होतं, त्यांच्या मुलीला मारण्याची धमकी ह्या दोघांनी दिलेली होती. त्याच्यामुळे आपले गुरुजी आपल्याशी खोटं बोलले आणि त्यांनी सांगितलेलं भाकीत हे खोटं होतं. ते म्हणजे खरं तर पूजा आणि समरच्या सांगण्यावरून घरी येऊन सांगितलेलं होतं. एवढे दिवस आपल्याशी खोटं बोलणारी ह्या 2 व्यक्ती आजही आपल्याशी माफी मागण्याची सुद्धा यांची हे नाही, खरंसुद्धा बोलू शकत नाही असे उभे येते. इतके कसे खोटारडे झाले असं म्हणत आता सगळेजण त्यांना बोल लावू लागतात. तर आता इथे कृष्ण सांगते की हे सगळं उघड झालंच नसतं, फक्त आता आपल्या मैनावतीमुळे झाले. तिने दाखवलं की मी तुमच्यासोबत आहे, तुमच्याकडनं प्लॅन काय आहे तो ऐकून घेतला आणि तो मला येऊन सांगितला, म्हणून मला कळलं. खरंच त्या दोघांची कमाल आहे. त्यांच्याकडे रागाने पूजा पाहू लागते. तर इथे कृष्ण म्हणते रागाने पाहू नकोस, कारण तू आजपर्यंत चुकत आहे आणि चुकतच राहशील. तुला कधीच माफी आम्ही करणार नाही. आत्ता मी ठरवलेलं आहे तुला आता पोलिसांच्या ताब्यात द्यायचं आणि पोलिसच तुझा जो काही निकाल लावायचा ते लावतील. पोलिसांच्या ताब्यात दिली तिथे तू जेलमध्ये सडशील ना, तुला कोणी भेटायला का बघायला पण येणार नाही. त्यावेळेला तुम्हाला कळेल खरी किंमत घराची किंवा घरच्यांची. तुम्हाला अजिबात किंमत नाही घराची घरच्यांची.
एवढं सगळं बोलल्यानंतर आता तळपायाची आग आपल्या सगळ्यांची मस्तकात जाताना आपल्याला पाहायला मिळणार. आता इथे आपण पाहतोय एकदम संतापलेल्या अवस्थेत आता बाळजाबाई म्हणू लागली की इथून पुढे जो काही निर्णय घ्यायचा तो मी घेणार. तर आता इथे नामा सुरू केला आहे ह्या समरने. समर म्हणतो की मला माहिती मी चुकलो, मी खरं तर 25 वर्ष तुमच्या सगळ्यांपासून दूर राहिलो, त्या गोष्टीचा राग चीड ते सगळं काही मी बदला घ्यायच्या दृष्टीने इथे वागत राहिलो. माझ्या डोक्यात एकच होतं की मी तुम्हाला सगळ्यांना त्रास द्यायचा. मला ना पैशाचा हव्यास लागला, मला सत्तेची लालच लागली. ह्या गोष्टीने मला गिळंकृत करून टाकलं. मला खरं खोटं काहीच कळत नव्हतं. मी फक्त बदला घ्यायचा एवढंच डोक्यात विचारधारा ठेवली. माझं खरंच किती चुकलं ह्या गोष्टीची जाणीव मला आत्ता या क्षणाला झाली. मला माफ करा. असा आता आढळरावांसमोर हात जोडून हा समर बोलू लागतो. आणि समर इतका व्याकुळ होऊन बोलत असतो की त्याच्याकडे आता पाहून सगळ्यांना असं वाटतं की 1 मिनिटात माफ करून टाकावं. पण त्यांना दरवेळेलाच माफी देणं आणि त्यांची बाजू समजून घेऊन त्यांना आपण उराशी बाळगतो. व ह्या गोष्टीमुळे काय झाले की ह्या दोघांना खरं खोटं एखाद्याचं जीव म्हणजे एकदम फालतू गोष्ट वाटायला लागली. त्याच्यामुळे आता आढळराव मात्र ह्या सगळ्या गोष्टीला अजिबात पाघळायलाच तयार नाही. आढळराव त्यांच्या मतावर ठाम आहे. ते अजिबात माफी कबूल करायला तयार नाही. ते तर इथे आपल्याला दुष्यंतला म्हणताय की पहिले तू फोन लाव पोलिसांना, ह्या दोघांना आत्ताच्या आत्ता पोलिसांच्या ताब्यात द्या, मला यांचा चेहराही पाहायचा नाही आहे. तर इथे पूजा आता लहानपणीच्या गोष्टींचा आढावा देत इथे आपल्या कृष्णाकडे माफी मागते, हात जोडते. मी तुझी ये, मला माफ कर, मला एक संधी दे, मी खूप चांगलं वागेल असं म्हणत हातपाय जोडू लागते. तर समर आता सगळ्यांसमोर माफी मागतो. मात्र दुष्यंत पार हसतो बरं का. गेली तुझी वेळ गेली, संपली. तुझा आजपर्यंत वागणं आम्ही पाहिलं, तू एकदाही सुधारली नाहीस. तुला आता जेलमध्ये जाऊनच अक्कल येईल, त्याच्याशिवाय पर्याय नाही. मात्र आता व्याकुळ होऊन इथे पायधरणी करते ही पूजा आणि माफी मागते की मी केलेली चूक मला कळली आहे, प्लीज मला माफ करा, मला पोलिसांच्या ताब्यात देऊ नका. सावित्री आता वकील बनून पुढे येते आणि म्हणते की माझ्या लेकराला माफ करा ना. बघा ना, ती आता माफी मागते ना, तिला माफ करा एकदा तरी, ती पुन्हा असं कधीच वागणार नाही असं व्याकुळ होऊन बोलू लागते. मात्र भक्ती म्हणते की आई तू बोलूच नको, प्रत्येक गोष्टी तूही सामील होती यांच्याबरोबर, तुझ्यामुळेच ते सगळं प्रकरण एवढं टोकापर्यंत गेलं. आता इथे सावित्री मुलीवर खेकसत म्हणू लागते की कप्पाळ कारण ते स्वतःचा संसार तर तुला सांभाळता आला नाही, इथे पूजाच्या संसारात आग लावायला सगळ्यांच्या पुढे पुढे कशी करतेस ग. एक नवरा तुझ्याच्याने सांभाळलेला नाही आणि निघालीस मला अक्कल शिकवायला. तुला घरात राहायचं की नाही, ठेवू की नको अशी धमकी दे, तिला डोळे वटरून तोंड बंद ठेव असं इथे सांगू लागते. तर आपण पाहू शकतो आता इथे ना पूजाला पूजाविषयी बोलताना कृष्णा तिच्या आईला म्हणते की तू तर बंदच कर तुझा आवाज, तुझ्याशी बोलण्याची मलाही इच्छा नाही आहे. तू दरवेळेला तिला पाठीशी घातली, त्याच्यामुळेच तर हे सगळं घडत गेलं. आता तिची वकिली कोणीही करायची नाही, त्यांना पोलिसांच्या ताब्यात द्यायचं म्हणजे द्यायचं. आता समर आणि पूजा दोघंही आता कृष्णाची माफी मागतात. पुन्हा आम्ही असं कधी करणार नाही, तू हवं ती शिक्षा दे, आम्ही ती शिक्षा भोगू, पण पोलिसांच्या ताब्यात देऊ नको. इथे मात्र आता इमोशनल झालेली आहे आपली. कृष्णा म्हणते की माझी इच्छाच नाही आहे की तुम्हाला माफ करावं किंवा तुम्हाला पुन्हा एकदा उराशी कवटाळावा, तुम्हाला पुन्हा एकदा घरात घ्यावा. तुम्ही पुन्हा तेच करणार. आता कंटाळा आला, मग मी थकले तुमची परीक्षा देऊन मला कुठलीच परीक्षा द्यायची नाही, तूच मला माफ कर. इथे मात्र आता व्याकुळ झालेली पूजा प्लीज नका देऊ ना मला पोलिसांच्या ताब्यात म्हणून सगळ्यांसमोर हात जोडते. तर आता बाळजाबाई आता पुढाकार घेत म्हणते की तुझी शिक्षा मी ठरवणार, काय असेल आणि काय नाही. दरवेळेला तू माझ्या कृष्णेला भिक्कारडी, मोलकरीण आणि काय दलिद्री, झिपरी काय बोलत होती ना, आता ते आयुष्य तू जगायचं. तिला तू भिकारडी म्हणत होतीस ना, इथून पुढे तू भिकाऱ्यासारखं जगायचं, तू घराची मोलकरीण बनायचं असं म्हणत आता बाळजाबाई सांगू लागते की माझ्या नोकरांना आजपासून फुल पगारी मी सुट्टी देते आणि आमच्या घरात तू मोलकरीण बनून राहायचं, तू आणि समर. आमच्या घरातली प्रत्येक कामं तुम्ही करायची आणि हीच तुमची शिक्षा असणार आहे. आणि मी जोपर्यंत तुम्हाला माफ करत नाही तोपर्यंत ही शिक्षा भोगायची तयारी असेल तरच आम्ही तुम्हाला पोलिसांच्या ताब्यात देणार नाही. आणि इथे पूजाने ते मान्यही केलेलं आपल्याला पाहायला मिळणार. चला एकदम जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे बरं का आपल्याकडे. आता दुसऱ्या दिवशी सकाळी सगळेजण चहाची वाट पाहत आहे, नाश्त्याची वाट पाहत आहे. अजून काही पूजा रूममधनं बाहेर आलेली नाही म्हणून बाळजाबाईचा संताप होतो आणि ती म्हणते कुठे आहे ती नवीन मोलकरीण रे, चहा आणला नाही अजून. तर आता इथे आपल्याला पाहायला मिळणार जयवंत येतो आणि म्हणतो की आपल्याला वाटत नाही चहा मिळेल वगैरे असं. तर आपण इथे पाहतोय की
आपली कृष्णा नेहमीप्रमाणे चहा बनवून आणते आणि म्हणते की मी तुमच्या सगळ्यांची काळजी घ्यायला आहे ना, कशाला काळजी करताय. बाळजाबाई म्हणते हे चुकीचं आहे, तू कशाला बनवून आणलाय, ज्यांना हे काम दिले त्यांनीच हे काम करायचं. तर आता आपण पाहतोय की कृष्णा चहा बनवून आणते, मग बाळजाबाई रागवते आणि आता पुन्हा असं करू नको सांगते. मग ती नवीन नोकरानी कुठे म्हटल्यानंतर आता आपल्यासमोर नवीन नोकर आणि नोकरानी उभी आहे, पूजा आणि समर. खूप छान इंटरेस्टिंग असं पार्ट आहे. आता उद्या आपण पाहूया पुढे काय होतं. तोपर्यंत घेऊ छोटीशी विश्रांती. धन्यवाद.